म्हैसूर नंतरचा हिंगोलीचा दुसऱ्या क्रमांकाचा दसरा येतो आणि याच दसऱ्याला जे आहे 70 वर्षाची परंपरा लागलेली आहे आणि या हिंगोलीतील दसरा जो आहे म्हैसूर नंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा दसरा येतो आणि या दसऱ्यासाठी जे हिंगोलीतूनच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यातूनही जे नागरिक आहेत ते या हिंगोलीच्या दसऱ्यासाठी येत असतात। तर आपण पाहू शकता या ठिकाणी हा जो स्पेस आहे या ठिकाणी या स्पेस म्हणजे दरवर्षीप्रमाणे हा स्पेस पूर्णतः मोकळा राहतो। हा ग्राउंड जो आहे येण्या जाण्यासाठी फिरण्यासाठी नागरिकांना हा पूर्ण भाग जो आहे तो मोकळा असतो। परंतु आपण पाहू शकता या ठिकाणी आहे प्रशासनाची जे काही वसुलीचा पर्याय असेल त्या ठिकाणी पाहू शकता हा जो मोकळा स्पेस असायला पाहिजे त्या ठिकाणी या ठिकाणी जादाचे जे खेळणे आहेत झुले आहेत ते या ठिकाणी टाकण्यात आलेले आहेत। जर इमर्जन्सी एखादी कुठलीच प्रकार घडू शकतो, चेंगराचेंगरी होऊ शकते, तारंबळ होऊ शकते, दाट प्रमाणात झुल्यांची जी काही संख्या वाढलेली आहे ते आतापर्यंत कधी झाली नाही। परंतु आपण पाहू शकता या ठिकाणी जे आहे या वर्षी जे आहे या गुत्तेदारांनी जे या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोठे झुले लावलेले आहे आणि हे झुल्यामुळे जे आहे नागरिकांना त्रास होऊ शकतो आणि अनुचित प्रकार जर घडला तर या ठिकाणी चेंगराचेंगरी होऊ शकते। याकडे काय प्रशासनाला याकडे हे दिसत नाही का? तर ही गोष्ट जे आहे प्रशासन जाणीवपूर्वक याकडे कानाडोळा करत आहे का? तर दुसरा भाग जर पाहिला तर या ठिकाणी प्रशासनाच्या निवेदनामध्ये स्पष्ट सांगितलेले आहे की या झुले किंवा इतर खेळणे असतील त्यांना 60 रुपये दर आकारण्यात आलेला आहे आणि निवेदनामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की 60 रुपयापेक्षा जास्ती जर कोणत्या खेळणाधारक जे कॉन्ट्रॅक्टदार गुत्तेदार जर जास्ती कर आकारण्यात असेल तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी असे निवेदन स्पष्ट केलेले आहे। परंतु पाहू शकता या ठिकाणी जे दिलेली निविदा आहे ती 60 रुपये आहे, परंतु चक्क या ठिकाणी ग्राहकाकडून जे आहे 80 रुपयानुसार याकडे दर आकारले जात आहे। तर आपण या आता पाहणं तेवढं गरजेचं आहे। जी काही मोठी ही 20 रुपयाची कात्री जी आहे कस्टमर ग्राहकाच्या जे खिचावर पडत आहे याला जबाबदार कोण आहे आणि ह्या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणात जे आहे हिंगोलीचा ऐतिहासिक दसरा आहे आणि क्रमांक 2चा दसरा आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे नागरिकांची लूट आहे याकडे प्रशासन का कानाडोळा करत आहे? प्रशासनाला हे दिसत नाही का? हे आम्ही त्याच्या निर्देशात आणून दिले असता प्रशासकीय अधिकाऱ्यापैकी त्यांच्या एका व्यक्तीने सांगितले की स्वतः एसडीएम साहेब तिकीट काढून गेले। आता आपण त्यांना हे विचारू की तुम्ही जर तिकीट काढून घेतले असाल तर तुम्ही किती रुपये तिकीट न काढून हे झुले किंवा खेळ खेळले? तर असं या ठिकाणी या दसरा कमिटीच्या उत्सवाच्या समितीत असाही उल्लेख आहे की या ठिकाणी जे काही स्वातंत्र्य सैनिक, जे काही ज्येष्ठ सैनिक असतील, पत्रकार असतील यांच्यासाठी 500 पास राखीव ठेवणे हे एक अपेक्षित आहे। परंतु या ठिकाणी अशी जर 500 पास जर यांनी दिले असतील तर एसडीएम साहेबांनाही स्वतः पैसे देऊन जर या ठिकाणी याचा लाभ घ्यावा लागत असेल तर ही कितपत योग्य गोष्ट आहे आणि पाहिली तर ही दुर्दैवाची बाब आहे। आता याकडे प्रशासन हे काय मोठ्या प्रमाणात याकडे लूट होत आहे, प्रशासन याकडे काय कारवाई कर आणि जे काही नागरिकांची लूट होत आहे या लूट थांबण्यासाठी प्रशासन याकडे काय कारवाई करणार याकडे पाहणं महत्वाचं आहे। MDTV राजू गवळी, हिंगोली।